नमस्कार मंडळी, लहान मुलांना किंवा मोठ्यांना सुद्धा बीट खायला दिलं की 4 ठिकाणी तोंड वाकडं करतात किंवा नाक मुरडतात। पण आपण आया तर कुठं शांत बसणार असतो। आपण पण काहीतरी करून मुलांना खाऊ घालतोच की। म्हणूनच आज आपण बीटापासून एकदम क्रिस्पी असे बीट कटलेट बनवणार आहोत। इथे आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। हे बीटरूट कटलेट बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही, अगदी लवकर बनवून तयार होतात। चला तर मग सुपर हेल्दी आणि एकदम टेस्टी असे बीटरूट कटलेट बनवण्यासाठी घेऊयात। त्यासाठी इथे मी 3 बीटरूट घेऊन चांगले स्वच्छ धुवून घेतले, त्याची साल काढून किसणीने किसून घेतलेले आहेत। त्यानंतर यामध्ये एक उकडून साल काढून किसून घेतलेला बटाटा घातलेला आहे। बटाटा हवं तर तुम्ही मॅश करून घेतलात तरी सुद्धा चालेल। त्यानंतर यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा घेताना मी मीडियम साईजचा घेतला होता। भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। त्यानंतर 1 चमचा आलं आणि लसूणची पेस्ट घालायची। अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची। 1 छोटा चमचा लाल तिखट घालायचं। लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घालायची। आपण बीटरूटचे कटलेट बनवत आहोत, त्यामुळे याला बाइंडिंग येण्यासाठी 3 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे। तुम्ही हवं तर इतर बेसन पीठ, मैदा किंवा रवा सुद्धा घातलं तरी सुद्धा चालेल। आता मी 3 चमचे पीठ घातलेलं आहे, लागलं तर मी नंतर घालणार आहे। त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं एकजीव करून घ्यायचं। तोपर्यंत तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राइब करा। फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा। इथे मला आणखीन 1 चमचा तांदळाच्या पिठाची गरज लागली होती, त्यामुळे मी यामध्ये घातलं आणि हे चांगलं एकजीव करून घेतलं। म्हणजेच मी आतापर्यंत बरोबर 4 चमचे तांदळाचं पीठ वापरलेलं आहे। तुम्हाला एखादा चमचा कमी किंवा जास्त लागू शकतो। त्यानंतर दोन्ही हातांना तेलाने किंवा तुपाने चांगलं ग्रीस करून घ्यायचं। इथे मी तुपाचा वापर केलेला आहे। त्यानंतर यामधून एक छोटासा गोळा काढायचा आणि हातावरती असा गोल गोल करून घ्यायचा आणि नंतर चपटा करायचा, म्हणजे त्याच्या टिक्कीज बनवून घ्यायच्या आहेत। मी याला गोल आकार दिलेला आहे। तुम्हाला कोणताही आकार आवडत असेल त्या आकारामध्ये बनवलं तरी सुद्धा चालतील। याचा थिकनेस सुद्धा तुम्ही बघू शकता, एवढ्या थिकनेसच्या मी बनवल्या। याच पद्धतीने मी उरलेल्या सुद्धा सगळ्या टिक्की बनवून घेतल्या। 2-3 कटलेट बनवून झाल्यानंतर पुन्हा एकदा हाताला तेल किंवा तूप लावून घ्यायचं, म्हणजे हे हाताला चिकटत नाही। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने मी उरलेल्याही सगळ्या टिक्की किंवा कटलेट बनवून घेतले। बीटरूट कटलेट जर तुम्ही टिफिनसाठी देणार असाल तर अशा प्रकारच्या टिक्की बनवून आदल्या दिवशीच फ्रीजमध्ये ठेवून द्यायच्या। त्या टिक्की तळण्याच्या किंवा भाजण्याच्या अगोदर 1 तासभर फ्रीजमधून बाहेर काढून ठेवायच्या आणि त्यानंतरच तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी तुम्ही घेऊ शकता। त्यामुळे तुमचा सकाळच्या घाईमध्ये वेळ सुद्धा वाचला जाईल। त्यानंतर ह्याला आणखीन हेल्दी बनवण्यासाठी इथे मी या टिक्की जो बारीक साईजचा रवा असतो त्यामध्ये मी घोळवून घेणार आहे। तुम्ही रव्याऐवजी ब्रेड क्रम्सचा वापर केलात तरी सुद्धा चालेल। या टिक्की व्यवस्थित अशा या बारीक रव्यामध्ये सगळीकडून घोळवून घ्यायच्या। व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता। याच पद्धतीने उरलेल्या ही सगळ्या टिक्की मी बारीक रव्यामध्ये कोट करून घेतल्या। रव्यामुळे याला कोटिंग चांगलं येतं आणि या क्रिस्पी व्हायला मदत होते। हे होतंय तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती मी एक पॅन गरम करायला ठेवलेला होता। इथे मी 1 चमचाभर तूप घातलेलं आहे। इथे जास्त तूप वापरण्याची सुद्धा गरज लागत नाही। त्यानंतर बनवून घेतलेल्या टिक्की किंवा कटलेट यामध्ये ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे। मी इथे शालो फ्राय करत आहे। तुम्ही हवं तर तुपाऐवजी तेलाचा सुद्धा वापर करू शकता आणि डीप फ्राय सुद्धा केलेत तरी सुद्धा चालेल। लो टू मीडियम हीटवर एका साईडने छान असं भाजून झाल्यानंतर या टिक्की उलटून घ्यायच्या आणि दुसऱ्या साईडने सुद्धा 2 ते 3 मिनिट लो टू मीडियम हीटवर व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या। गरज असेल तर इथे अर्धा 1 चमचा तुपाचा वापर करू शकता। अशा प्रकारे व्यवस्थित असे हे बीटरूट कटलेट आपण दोन्ही साईडने भाजून घेतले। उलटून बघू शकता किती छान हे दोन्ही साईडने क्रिस्पी झालेलं आहे। सगळीकडून छान असं भाजून झाल्यानंतर हे बीटरूट कटलेट काढून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बीटरूट कटलेटला कलर किती छान आलेला आहे। रव्याचं कोटिंगमुळे याला खूपच छान दिसत आहे। तेवढंच ते क्रिस्पी पण झालेलं आहे आणि टेस्टी सुद्धा झालेलं आहे। याच पद्धतीने मी बाकीचे हे सगळे कटलेट भाजून घेतले। तयार झाले सुपर हेल्दी आणि तेवढेच टेस्टी असे बीटरूट कटलेट। अगदी झटपट बनवून तयार होतात। याचा क्रिस्प तुम्ही ऐकू शकता।
आता हे एक कट करून सुद्धा तुम्हाला दाखवते. वाह, काय दिसतंय. मस्त टोमॅटो केचप सोबत खायचं किंवा असंच सुद्धा खायला ते खूप छान लागतं. आता यातला एक घास तुम्ही सुद्धा खा आणि कसं वाटलं हे मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला ही रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी लाईक करायला अजिबात विसरू नका. याआधीसुद्धा मी ब्रोकोलीची टिक्की बनवलेली आहे, त्याचबरोबर हराभरा कबाबसुद्धा बनवलेला आहे. रेसिपीज यूट्यूबवर आहेत, नक्की जाऊन व्हिजिट करा किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. अशाच चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीज बघण्यासाठी यूट्यूबवरती प्रियंका घारमळकर या चॅनलला सबस्क्राईब करा. फेसबुक आणि इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा. पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये. रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.